आदर्शवादाची परिभाषा विसरलेल्या राजकारणानं समाजावरही आपल्या उदासीनतेचा प्रभाव सोडला. गरिबी, भ्रष्टाचार आणि संस्कार शून्य वातावरणासोबत संघर्ष करणारी जनता राजकीय पक्षांना जबाबदार धरू लागली. सुशिक्षित तरुण पिढी राजकारणापासून दूर होत चालली आहे. भाषा के नाम पे, जात के नाम पे लोगों को एक दूसरे के खिलाफ भड़काते रहते हैं. ये पॉलिटिक्स है. क्योंकि 99% हमारे यहाँ के लोग करप्टेड रहते हैं और जो नहीं रहते वो भी बन जाते हैं. नहीं, मेरे हिसाब से हिंदुस्तान की पॉलिटिक्स तो बहुत गंदी है. सब पॉलिटिशियंस मोस्ट ऑफ देम आर करप्टेड. वी कांट रिलाय ऑन देम. राजकारणासाठी हे विचार देशहिताचे आहेत का? मला असं वाटत नाही. आज मोठ्या संख्येने यायला लागलेले आहेत. याचं प्रमुख कारण आहे की आदरणीय पवारसाहेबांनी ज्या काही भूमिका युवकांच्या बाबतीमध्ये स्वीकारल्या, दिवसेदिवस युवकांचा राजकारणातल्या भवितव्यावरचा, कामावरचा विश्वास वाढत नाही अनेक ठिकाणी जाणवतं. पिछले कुछ सालों के अंदर अगर हम देखते हैं तो ये एक पॉजिटिव बदलाव इसमें देखा जा रहा है कि एजुकेटेड तबका भी अब इसकी तरफ आ रहा है. पॉलिटिक्स को वो लोग भी ले रहे हैं और मासेस के अंदर जितना अवेयरनेस होना चाहिए था वो अवेयरनेस धीरे धीरे बढ़ता जा रहा है. प्रगतिशील राष्ट्रासाठी राजकारणाचं सुदृढ होणं आवश्यक आहे. सुशिक्षित तरुण पिढीच्या राजकारणातील प्रवेशामुळेच हे शक्य होणार आहे. त्यापैकीच एक कोणीतरी कमांडर बनून देशाला नवीन दिशा देऊ शकेल. बारामतीतील काटेवाडी गावचे शेतकरी गोविंदराव पवार यांचे 7 सुपुत्र वसंतराव, माधवराव, आप्पासाहेब, अनंतराव, प्रतापराव, शरदराव आणि बापूसाहेब. पित्याच्या दृष्टिकोनातून समाजाला समजून घेण्याच्या प्रयत्नात ते होते. माता शारदाबाईंच्या सामाजिक कार्याचा प्रभाव या सर्वांवर पडला होता. आपल्या परिवाराकडून मिळालेल्या प्रेरणेतून शरदचंद्र पवार जनतेचं प्रतिनिधित्व करायला उद्युक्त झाले. लोकांच्या आशा आकांक्षांचं ओझं आपल्या खांद्यावर घेणारी ही व्यक्ती विपरीत राजकीय परिस्थितीसोबत लढत राहिली आणि महाराष्ट्राच्या स्वच्छ राजकारणाची सूत्रधार बनली. या माणसामध्ये सुप्त नेतृत्व गुण आहेत आणि या गुणांचा विकास करण्यासाठी आलेली संधी पवारसाहेब घेऊन पुढे चालतायत हे आम्हाला जाणवलं. शरद पवार नंतर अजित पवार यांनी कमांडरची भूमिका कायम ठेवली. 22 जुलै 1959 रोजी अहमदनगरच्या देवळाली प्रवरा गावात अजित पवार यांचा जन्म झाला. पिता अनंतराव पवार शेतकरी होते तर आई आशाताई पवार गृहिणी. बारामतीच्या काटेवाडी गावात अजित पवार यांचं बालपण गेलं. एका स्वच्छ वातावरणात राहून जीवनातलं वास्तव समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दादा लहानपणापासून थोडासा तापटच होत. कळायला लागल्यानंतर जराशी झालं शांत. खूप शांत आणि बऱ्याचशा प्रमाणात लाजाळू पण होते. म्हणजे आता बोलले तर खरं वाटलं नाही पण स्वभाव लाजाळू होता. आमचे शाळेमध्ये आम्ही जाताना मला ओळख दाखवायला पण त्यांना आवडायचं नाही की इकडे बहिणी चालल्यात तर मग आपण आपलं गुपचूप इकडून निघून जाऊया वगैरे असं त्यांच्या गमती चालायच्या. शेतातील बांधावर धावणाऱ्या या तरुणाला भविष्य आपल्या उंजळीत पकडायचं होतं. अवतीभोवती पसरलेल्या या विपरीत वातावरणाचा अनुभव घेतानाच परिवर्तनाची वाट न बघता पुढे जाण्याचा प्रयत्न करा. एवढं काही लहान मुलांनी हट्टीपणा किंवा काही केलेला नाही. अजित पवार यांचं प्राथमिक शिक्षण काटेवाडीच्या एका सरकारी शाळेत झालं. 4थी नंतर बारामतीच्या एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. 10वी पर्यंत तिथं शिक्षण घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते शिवाजी विद्यापीठात दाखल झाले. तिथूनच त्यांनी बीकॉमची पदवी मिळवली. सन 1978 साली वडिलांच्या मृत्यूनंतर घर आणि समाजाची जबाबदारी अजित पवार यांच्या खांद्यावर येऊन पडली. त्यावेळी त्यांचं वय केवळ 16 वर्षांचं होतं.
परंतु त्या कोवळ्या वयातही त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या. इतकंच नव्हे तर परिवर्तनाची एक नवी वाट निर्माण केली. पण त्याला आवडत होती, पण आता जबाबदारी पडली त्याच्यामुळे मग करायला लागलं. अजित पवार यांना राजकीय दूरदृष्टी कौटुंबिक वारशातनंच मिळाली. समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या आपल्या परिवारातूनच मिळालेल्या या प्रेरणेनं त्यांना सामान्य माणसाचा मित्र बनवलं. दादांना मी लहानपणापासून ओळखतो. दादांनी गावासाठी गटारी केली, परत 100% हांगणदारी मुक्त गाव केलं. सन 1970चं दशक भारतीय राजकारणातलं एक वादळी दशक होतं. आणीबाणीचं दडपण सामान्य माणसावरही आलेलं होतं. बिगर काँग्रेसी नेते आपलं अस्तित्व कुणाच्या नजरेत येऊ नये अशा प्रयत्नात होते. काँग्रेसनं निर्माण केलेल्या या दडपशाहीविरुद्ध समाज पेटून उठला होता. महान नेता शरद पवार हेही या संघर्षाचे एक पाईक होते. हा संघर्ष अजित पवार यांनी फार जवळून अनुभवला. कि शरद पवार अपने विजन के साथ, या अगर देखा जाए तो सुप्रिया सुले को वो जिस तरह से प्रमोट कर रहे हैं, हाँ, अजीत पवार जो है ये आगे चलकर आने वाले महाराष्ट्र की पॉलिटिक्स के ये सबसे इम्पोर्टेंट पिलर्स रहने वाले हैं. ये ऐसे पॉलिटिशियंस हैं. आपल्या समाजातील मूलभूत गरजांचा विचार करता दुग्ध व्यवसाय, शेती, पोल्ट्री फार्म या उद्योगांना अधिक शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मी धंद्याला समजत आहेत. तंबाटी लावली, कोंबड्या पाळल्या, कुठेही नुसतं पाया नाही, व्यवस्थित आहे. दुधाचा व्यापार आधुनिक पद्धतीनं करण्यासाठी त्यांना स्वतः मेहनत घ्यावी लागली. जनावरांसाठी चारा आणणं, त्यांना तो खाऊ घालण्याचं काम सुद्धा स्वतः त्यांनी केलं. स्वतः सगळं मशीनला स्वतः चारा घालायचा, पण लवकर पहाटे उठून. अजित पवार यांची राजदूत मोटरसायकल एक प्रतीक बनून संपूर्ण समाजासमोर उभी राहिली. या मोटरसायकलवर बसून बीकॉम झालेला हा तरुण दूध विकायला जात असे. ओबडधोबड रस्त्यांवरून ही बाईक फिरली आणि गावानं प्रगतीची वाट धरली. लहानपणापासून काय आपलं कडवा वाह्या जायचो, राजदूत गाडी राहायची, काय राक्केलवर चालायची. जेल सुद्धा नव्हतं त्या टायमाला, राक्केलवर आम्ही जायचो कडवा बघायला. शेतात स्वतः काम करून त्यांनी शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला. चांगलं उत्पन्न आणि अधिक लाभासाठी शेतकऱ्यांना सावध केलं. प्रगतीच्या एका नव्या पहाटेसाठी अजित पवार यांनी अनियमिततेच्या काळोखासोबत संघर्ष केला. सन 1984 मध्ये अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश केला. त्या वर्षी ते छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकपदी निवडून आले होते. त्यांच्या कार्यशैलीमुळे कारखान्याला मोठा लाभ झाला. अजितदादा या कारखान्याचे प्रथम संचालक झाले. प्रथम अवस्थेत कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 16 गावं होती. नंतर कालपरत्वे त्या गावामध्ये वाढ होऊन आज रोजी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 53 गावे. अजित पवार यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात 30 डिसेंबर 1985 रोजी झाली. त्या दिवशी अहमदनगर इथल्या प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेत्राताईंशी त्यांचा विवाह झाला. अजित पवार यांनी संसार आणि समाजकार्य यात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला. यातच त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य दडलेलं आहे. सुनेत्राताईंनी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यात स्वतःचा वाटा उचलला. शाळा, हायस्कूल तसंच गावांमध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे फरक जाणवू लागला. त्यांच्या कामाचा परिणाम म्हणून काटेवाडी गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता उपक्रमात पहिलं बक्षीस मिळालं. सुनित्राबाईंनी स्वतः खरा झाडू घेऊन झाडायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं. पण मेन त्यांनी सुरुवात करून दिली आणि आम्ही त्यांचं अनुकरण केलं. आज निर्मल ग्राम ह्या केंद्र सरकारच्या योजनेमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखालचा महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. महान नेते शरद पवार यांना अजित पवार यांच्याकडून पुष्कळ अपेक्षा होत्या.
अजित पवारही एका निष्ठावान शिष्याप्रमाणे त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून वाटचाल करत होते. पण खऱ्या अर्थाने मला जर विचाराल तर उद्याच्या महाराष्ट्राचं एक नवं युवा आशास्थान आहे आणि त्यांच्याकडे ज्या जबाबदाऱ्या ज्या खात्याच्या दिल्या गेल्या तिथेही त्यांनी आपली प्रशासकीय क्षमता, निर्धार आणि घेतलेले निर्णय कृतीत आणून दाखवण्याची धमक हे प्रत्येक टप्प्यावर दाखवलेली आहे. राजकारणाबद्दल तरुणांची उदासीनता अनुभवल्यामुळे तरुणांमध्येच काम करण्याचा निर्धार अजित पवार यांनी सर्वप्रथम केला. राजकारणातल्या चांगल्या गोष्टींचा परिचय त्यांनी नवयुवकांना करून दिला, त्यांना संघटित केलं, विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रेरणा दिली. आज तरुण वर्गात अजित पवार हे एक हिरो आहेत. अजितदादा जे आहेत ते ॲक्च्युली आयडियल लीडर आहेत. मला त्यांच्यासारखी पर्सनॅलिटी करायचा नक्कीच प्रयत्न असेल. नाही, नक्कीच आम्हाला अजितदादासारखं बनायला आवडेल. अजितदादांच्या सारख्या नेतृत्वाखाली काम करायला मला निश्चितच आवडेल. अजित पवार यांनी समाजाच्या परिवर्तनासाठी रोजगार, कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला महत्त्व दिलं. सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी झाला पाहिजे. त्यांचा आर्थिक स्तर, त्यांचं सामाजिक जीवन हे उंचावण्यासाठी आपण ते काम केलं पाहिजे अशी एक दृढ भावना अजितच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये शिरली. सन 1990च्या दशकात भारतीय राजकारणात एक मोठं परिवर्तन घडून आलं. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रभावासमोर प्रादेशिक पक्ष निष्प्रभ ठरू लागले. सन 1991 मध्ये 10व्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस समोर एकीकडून प्रादेशिक पक्षांचं आव्हान होतं, तर दुसरीकडून धर्म आणि जातीयवादाच्या नावानं एकत्र आलेल्या मतपेढीचा धोका होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत अजित पवार वयाच्या 31व्या वर्षी काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले. बारामती तालुक्यामध्ये एक वेगळं वातावरण त्याच्या बाबतीत निर्माण झालं. तरुणांचा हा चांगलं प्रतिनिधित्व करू शकेल. त्यावेळेला साहेबांच्या पार्टीने ठरवलं की अजितला असेंब्लीला तिकीट द्यायचं. त्याला ते मिळालं आणि बारामतीमधनंच तो काकांसारखाच बहुमतानं, चांगल्या मतानं निवडून आला. अजित पवार यांनी एक समाजसेवक या नात्यानं आपलं काम सुरूच ठेवलं होतं. गावामध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणं अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्राताई यांच्या अथक परिश्रमांचं फळ म्हणून केंद्र सरकारच्या निर्मल ग्राम योजनेद्वारा महाराष्ट्राच्या 13 गावांना स्वच्छतेचा निर्मल ग्राम हा पुरस्कार मिळाला. त्यांनी गावातील प्रत्येक घरात स्वच्छतागृह बनवण्याच्या कामावर भर दिलाय. रस्ते तसंच पाण्याची योग्य व्यवस्थाही केली. जेव्हा मी निर्मल ग्रामची सुरुवात केली ती आणि पहिली मीटिंग घेतली तेव्हा मी लोकांना समजावून हे सांगितलं की लोकांना असं वाटायला लागलं की सुरुवातीला की हा प्रोग्राम जो आहे तो नक्की काय आहे. बरेच जणांच्या मनामध्ये संभ्रम होते. पण त्यांना समजावून सांगितलं की हा कुठल्याही ठराविक पक्षाचा, धर्माचा, जातीचा किंवा समाजाचा नाही आहे. हा कार्यक्रम आहे तुमचा, आमचा, याने आपल्या सर्वांना, इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला याचा फायदा होणार आहे. आणि जेव्हा हे त्यांना पटत गेलं तेव्हा त्यांनी सगळ्यांनी माझ्याबरोबर काम करायची तयारी केली आणि आज आपण पाहतोय की आज आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. महाराष्ट्रात गेली 50 वर्ष चालत आलेल्या सिद्धांतावर आधारित असलेली राजकीय प्रक्रिया बदलण्यात अजित पवार यशस्वी ठरले. शरद पवार यांच्या सिद्धांतांचं पालन करत असताना त्यांनी आपली एक नवीन वाट निर्माण केली आहे. महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारा एक कमांडर आता मिळाला आहे.